नमस्कार, आपण पाहत आहात अपडेट कट्टा. मुख्यमंत्री सहायता निधी या अंतर्गत महत्त्वाचे बदल झाले आहेत आणि हे बदल काय झाले आहेत तर चला सविस्तर जाणून घेऊ. मित्रांनो, जर तुमच्या कुटुंबात किंवा ओळखीच्या कोणाला गंभीर आजाराच्या उपचारासाठी पैशाची अडचण येत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी जीवनदायी ठरू शकतो. मुख्यमंत्री सहायता निधीच्या नियमात आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल झाला आहे. आता अर्ज फक्त ऑनलाईनच होणार नाहीत तर संपूर्ण उपचार सुरू करण्यापूर्वी 30% रक्कम हॉस्पिटलला अगोदरच आगाऊ दिली जाणार. आणि ही मदत कशी मिळवायची, नवीन नियम काय आहेत आणि 8 तासात पैसे कसे मंजूर होतात या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे आणि सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर मग वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करू. पूर्वी सहायता निधी मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मंत्रालयात हेलपाटे मारावे लागायचे. त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करण्यातच कित्येक दिवस निघून जायचे. पण 7 एप्रिल 2026 पासून महाराष्ट्र सरकारने ही पद्धत पूर्णपणे बदलली आहे. आता पेपरलेस प्रक्रिया म्हणजे कोणताही कागदी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर हॉस्पिटल लॉग इन, प्रत्येक नोंदणीकृत हॉस्पिटलला स्वतंत्र लॉग इन ID देण्यात आला आहे. म्हणजे आता हॉस्पिटल स्वतः मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाशी कनेक्टेड असणार आहे आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचे मध्यस्थी, दलाल वगैरे याची आवश्यकता राहणार नाही. नियमितता व्हायची, दलाल वगैरे संपर्क करायचे. आता त्यानंतर एक या नियमावलीत सर्वात दिलासादायक बाब म्हणजे 30% आगाऊ रक्कम. अनेकदा हॉस्पिटल पैसे जमा झाल्याशिवाय उपचार किंवा शस्त्रक्रिया सुरू करत नाहीत आणि हीच अडचण ओळखून सरकारने आता निर्णय घेतला आहे की अर्जाची प्राथमिक माहिती पडताळणी झाली की तत्काळ 30% रक्कम हॉस्पिटलला ॲडव्हान्स म्हणून दिली जाईल. यामुळे पैशाअभावी रुग्णांचे उपचार थांबणार नाहीत. उर्वरित 70% रक्कम उपचार पूर्ण झाल्यानंतर डिस्चार्जच्या वेळी हॉस्पिटलला अदा केली जाईल. अशी एक महत्त्वाची बदल शासनाने केला आहे. त्यानंतर आता 8 तासात अर्जाची मंजुरी होणार. म्हणजे सकाळी अर्ज केला तर संध्याकाळपर्यंत मदत मंजूर होते. आता ही प्रणाली पूर्णपणे रिअल टाइम ट्रॅकिंगवर आधारित आहे. म्हणजेच वेळ आता वाचणार आहे. त्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांच्या मोबाईलवर प्रत्येक स्टेपचा मेसेज येईल, त्यामुळे पारदर्शकता राहील. अशा प्रकारचे महत्त्वाचा बदल हा शासनाने केला आहे. आता यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स काय असतात तर याची लिंक मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे. आपण देखील बघू, एक थोडक्यात जाणून घेऊ, ज्यामध्ये तुम्हाला मदत मिळण्यासाठी तुमच्या हॉस्पिटलमध्ये खालील डॉक्युमेंट स्कॅन करून द्यावी लागतात. ज्यामध्ये उत्पन्नाचा दाखला आहे. आता हा उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयाचं जे आहे त्यांच्याकडून आपण घेऊ शकतो. आता हा उत्पन्नाचा दाखला 1.5 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे, ही एक काळजी घ्या. त्यानंतर आधार कार्ड, रुग्णाचे मूळ आधार कार्ड आवश्यक असते. त्यानंतर आपलं रेशन कार्ड, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर ते देखील आवश्यक असते. आणि कोटेशन, इस्टिमेट सर्टिफिकेट, हॉस्पिटलने दिलेले उपचाराचे अंदाजपत्रक, आता हे तर हॉस्पिटलकडेच असते. आणि त्यानंतर विशिष्ट आजाराचे प्रमाणपत्र म्हणजे जे डॉक्टर प्रमाणपत्र वगैरे, आता हे आपल्याला काही टेन्शन नाही याचं, ही संपूर्ण प्रक्रिया संबंधित हॉस्पिटलच करेल. त्यानंतर बँकेचा तपशील द्यावा लागतो. त्यासाठी बँक खाते क्रमांक वगैरे, ते आता हॉस्पिटलचा बँक खाते क्रमांक आवश्यक आहे कारण पैसे हे थेट हॉस्पिटलला जमा होते. त्यासाठी आपणास काही जास्त आवश्यक डॉक्युमेंट नाही, 1-2च आहे ज्यामध्ये आपण माहिती बघितली. त्यानंतर एक महत्त्वाचं आहे, आता काही शस्त्रक्रियांचा खर्च 20 ते 25 लाखांच्या घरात असतो. अशा वेळी मुख्यमंत्री निधीची मर्यादा कमी पडू शकते. आता यासाठी सरकारने याच पोर्टलवर क्राऊड फंडिंग नावाचा विभाग सुरू केला आहे. जर तुमचा खर्च मोठा असेल तर तुमच्या अर्जाची माहिती पोर्टलवर दिसेल आणि जगभरातील लोक तुम्हाला थेट मदत करू शकतील. अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण असा निर्णय या शासनाने घेतला आहे. मित्रांनो, तंत्रज्ञानाचा वापर करून सरकारने ही मदत खऱ्या अर्थाने लोकांच्या दारापर्यंत पोहोचवली आहे. लक्षात ठेवा, जर एखादे हॉस्पिटल ऑनलाईन अर्ज करण्यास नकार देत असेल तर तुम्ही 1800 123 2211 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.